नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, 3 एप्रिल 2026 तर मुंबई पोलीस ज्यांनी फॉर्म भरला होता तर त्यांची लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झालेली आहे. तर थोडक्यात आपण सूचना पाहून घेऊत. हे बघा 3 एप्रिल 2026. सो आपल्याला थोडंसं थांबा 1 मिनिट. यामध्ये बघा, मुंबई पोलीस शिपाई भरती 2024-25च्या पोलीस शिपाई पदासाठी 2,59,185 पुरुष महिला तृतीयपंथी उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केले होते. सदर उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी 11 फेब्रुवारी ते 17 मार्च 2026 या कालावधीमध्ये सशस्त्र पोलीस नायगाव व पोलीस प्रशिक्षण केंद्र मरोळ मुंबई या 2 मैदानावर घेण्यात आली होती. महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 व 2022 महाराष्ट्र पोलीस महासंचालक यांच्या 19/1/2026चे परिपत्रक तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतचा दिनांक 25/1/2024च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार मैदानी चाचणीमध्ये किमान 50% गुण प्राप्त केले आहेत अशा उमेदवारांपैकी संबंधित प्रवर्गातील सदर भरतीकरिता घेण्यात येणाऱ्या रिक्त जागांच्या 1/10 या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी उमेदवारांना पात्र ठरवण्यात आले आहे. त्यानुसार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी सोबत जोडली आहे. लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी घेण्यात येईल. त्या अनुषंगाने MHAIT मार्फत परीक्षेचे प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही करण्यात येईल. याची सर्व पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई पोलीस कॉन्स्टेबल रिक्वायरमेंट 2024-25 कट ऑफ चार्ट, रिटन एक्झाम क्वालिफाईड कॅन्डिडेट कट ऑफ. तर आपल्याला इथे पाहायला मिळेल बघा, SC कॅटेगरीची वॅकन्सी जागा किती आहेत आणि नंतर विद्यार्थी किती बोलवलेले आहेत त्यांनी परीक्षेसाठी. नंतर ST कॅटेगरी, VJ, NTB, NTC, NTD. तर यांच्या जे रिक्त जागा आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील या कॉलममध्ये. आणि नंतर इथे आपली कॅटेगरी आहेत आणि विद्यार्थी किती बोलवले आहेत तर हे पण इथे तुम्हाला या कॉलममध्ये पाहायला मिळेल, म्हणजे असं रॉमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, SC जनरलचा कट ऑफ 38 लागलेला आहे. ST जनरल 38, VJ 41, NTB 39, NTC 41, NTD 41, म्हणतो SBC 39, OBC 39, SCBC 40 अँड EWSचा सर्वात कमी 32 लागलेला आहे आणि ओपनचा तर खूपच जास्त 43 लागलेला आहे. आणि नंतर वुमेनचा पाहू शकता, SC 31, ST 34, VJ 34, NTB 33, NTC 35, NTD 33 अँड SBCचा महिलाचा 28 लागलेला आहे. नंतर OBCचा 32, SCBCचा 33 अँड EWS 25 लागलेला आहे महिलाचा. तर इतर तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक असेल किंवा ऑफिशियल मुंबई पोलीसची वेबसाईट पाहायला मिळेल. तिथून पण तुम्ही PDF डाउनलोड करून पाहू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत राहतील. आता 12 एप्रिलला पेपर आहे तुमचा, त्यानंतर त्या दिवशीच उत्तरतालिका पण पाहायला मिळेल या चॅनलवर. अँड नंतर आपण लेखी परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले तर त्याची पण यादी या चॅनलवर घेणार आहोत. तर नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, आणि तुम्हाला किती मार्क मिळाले तर ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात आपण PDF पाहून घेऊ. तर मुंबई पोलीस शिपाई भरती 2024-25 लेखी परीक्षेकरता पात्र उमेदवारांची यादी पाहायला मिळेल. यामध्ये बघा, सिलेक्शन कॅटेगरी जनरल ओपन आहे कॅटेगरी. यामध्ये यश अंगद आहेत, यांना 48 पडलेले आहेत, तर खूपच छान पडलेले आहेत. सिलेक्शन ओपनमध्ये आहे, परंतु ॲप्लिकेशन कास्ट SCBC आहेत. नंतर बघा, अमित गजानंद आहेत, यांना पण 48 आहेत. ऋतिक रमेश बहेरे आहेत, यांना पण 48 खूपच छान पडलेले आहेत. रोहित बंडू आहेत, यांना 47 मार्क आहेत. आणि शॉर्टपुटमध्ये 100 मीटरमध्ये आणि 1600 मीटरमध्ये किती मार्क पडलेले आहेत तर तरी याची पण यामध्ये पाहायला मिळतील, आणि टोटल मार्क्स विद्यार्थ्यांना किती मिळालेत. सो बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण थोडक्यात किती विद्यार्थी आहेत तर ते पाहून घेऊत. एकूण किती विद्यार्थी आहेत आपण वरी पाहिलंच असेल की रिक्त जागानुसार 1/10 प्रमाणात उमेदवार किती बोलवले आहेत तर ते, परंतु संपूर्ण कॅटेगरीचे एकंदरीत विद्यार्थी किती आहेत ते पाहूत आपण. तर 12 एप्रिलला पेपर आहे आणि ज्यांचं
लेखी परीक्षेसाठी सिलेक्शन झालेलं म्हणजे असं पात्र झालेले आहेत तर त्यांना कॉंग्रॅच्युलेशन. पेपर म्हणजे चांगला द्या जेणेकरून तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये चांगले पडले तर सिलेक्शन पक्क होईल. सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर रिटन एक्झाम. देन SBCचे विते आपल्याला पाहायला भेटतील. ओपन जनरल 45 मार्क आकाश संतोष. तर असे विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत. खूपच छान विद्यार्थ्यांनी मार्क घेतलेले आहेत आणि कट ऑफ पण बऱ्यापैकी लागलेला आहे. 38 असं अंदाज होताच, 38-36च्या आसपास येऊ शकतो. ST SC वगैरे. ओपनचा तेवढा 41-43चा अंदाज होता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, PDF खूपच मोठी आहे आणि विद्यार्थी पण आपण पाहू शकता 33,314 विद्यार्थी आहेत की जे लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय झालेले आहेत. आणि वन्स अगेन कॉंग्रॅच्युलेशन ऑल ऑफ यू अँड नक्कीच रिटन एक्झाम चांगली द्या जेणेकरून मार्क पण चांगले मिळतील. पेपर पाहूतच आपण मीडियम आहे की हार्ड होता 12 एप्रिलला. तर विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. हे बघा जशी PDF आली तसंच व्हिडिओ बनवून आपण यूट्यूबला टाकलेला आहे अँड असंच आपण पुढे पण व्हिडिओज टाकणार आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर व्हिडिओचं किंवा PDF वगैरे भेटावे. इकडे तिकडे पाहायची गरज भासणार नाही, म्हणजे लिंक वगैरे चेक करणं हे करणं. त्यामुळे आपण विद्यार्थ्यांसाठीच पूर्णतः हे केलेलं आहे. त्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच पॉसिबल असेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि सपोर्ट करा. देन ही PDF तर मी टेलिग्रामला प्रोव्हाइड केलेली आहे आणि ऑफिशियल वेबसाईट पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये थोडंसं खाली स्क्रॉल केल्यानंतर पाहायला मिळेल. तेथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि तुमचा रिझल्ट चेक करा. आणि वरी तर कट ऑफ आहेच, जर त्या कट ऑफमध्ये असाल तर तुम्ही तर या PDFमध्ये असणारच आहे तुमचं नाव. त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन ऑल ऑफ देम जे कोणी लेखी परीक्षेसाठी पात्र आहेत. तर पेपर चांगला द्या. 12 तारखेला आहे, आज 3 तारीख आहे शायद. सो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अँड व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि किती मार्क मिळाले तुम्हाला तर ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सो बघा खूपच 33,000च्या आसपास विद्यार्थी आहेत. 34-33 अँड 35च्या पुढे 35-36 आपण पाहू. 40 मार्क किती विद्यार्थ्यांना मिळालेत, म्हणजे 40च्या वरी आणि 40-50. ओके 38 बघा 39 अँड हे बघा 40च्या पुढे आणि 40 मार्क आहेत बघा. 31,565 विद्यार्थी आहेत की जे की 40 आणि 40च्या वरी आहेत. म्हणजे असं जे की 40 काही विद्यार्थी असतील, नंतर 45, 41, 43 असे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील. तर पेपर पाहूत आता हार्ड जाता का कसा होता, कारण जर लेखी परीक्षेमध्ये चांगले मार्क पडले तर कट ऑफ खूपच जास्त लागू शकतो. सो वन्स अगेन जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.